शेतकऱ्याच्या जीवाची किंमत किती असेल याचा विचार न केलेला बरा आहे. कारण गुजरातच्या अहमदाबादमध्ये विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू पावलेल्या व्यक्तीला ही सरकारी व्यवस्था 1 कोटी रुपये देते. मात्र महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळं जर एखादा शेतकरी मरण पावला असेल तर त्याच्या जीवाची किंमत आहे फक्त 4 लाख रुपये. खरंच ही सरकारी व्यवस्था या देशातील शेतकऱ्याला राजा समजते आणि या देशाला कृषीप्रधान देश समजते. त्याच कृषीप्रधान देशातला सर्वसामान्य शेतकरी आज पुरात वाहून गेला असेल तर त्याच्या जीवाची किंमत किती? फक्त 4 लाख रुपये. पण गेल्या 3-4 महिन्यापूर्वी गुजरात राज्यामध्ये अहमदाबादमध्ये जी दुर्घटना झाली त्या दुर्घटनेमध्ये मृत्यू पावलेल्या प्रत्येक व्यक्तीला 1 करोड रुपये देण्यात आले. खरंच या शेतकऱ्याच्या जीवाची किंमत इथल्या सरकारी व्यवस्थेला आहे का? आणि असेलच शेतकऱ्याच्या जीवाची किंमत तर 1 करोड नकोय आम्हाला, पण थोडे त्या शेतकऱ्याच्या पाठीमागचे चिले पिले आणि त्याची बायको जगेल आणि तो संसार टिकेल आणि त्या मुलाच्या शिक्षणाला थोडाफार खर्च भागेल एवढं तरी द्या. म्हणजे खरंच कृषीप्रधान म्हणतोय आपण तो देश कृतीप्रधान ठरेल आणि आपण कृषीप्रधान देशाच्या शेतकऱ्याला न्याय द्याल असं आम्हालाही वाटेल.